बरं चला निघते आता. श्रावणी बाळा जर थांब. तुला लोणचं आवडलं होतं ना, हे घे लोणचं. घे घे. काकू हे लोणचं नाही, तुमचं प्रेम आहे. बरं आता खरंच निघते मी. खूप मज्जा आली मला आज. हा दिवस ना मी खरंच कधीच विसरणार नाही. आणि गप्पांच्या नादात तर सकाळची रात्र कधी झाली काही कळलंच नाही ना. खरंच बाळा, तू आलीस आणि समध्या घराचा ताणच गेला बघ. होय श्रावणी बाळा, फक्त तुझ्यामुळे साहेबांचे पाय आमच्या घराला लागले. आमचा दिस लई धन्य झालाय बघ आज. श्रावणी, तू फक्त मदतीला नाही धावून आलीस तर माझा हसू परत आणलेस. थँक्यू. वेडीस का मैत्रिणीला थँक्यू म्हणतात. काळजी घे हं. बास आता झालंय ना तुमचं सगळं नीट. बरं श्रावणी, आता अधून मधून येत जा बरं का आमच्या घरला. हो चालेल ना. ते होतं तर राहील, पण काय श्रावणी मॅडम, ते शुभूची आम्ही काळजी घेऊच, पण ते मी माझं जरा साहेबांकडे छोटंसं काम आहे. मग अशी म्हणलं ना त्यांना, त्यांचं लक्ष नव्हतं, तर तुम्ही जरा शब्द टाका तर जुळून येईल. होय, आमच्या ह्यांच्याकडे ना लई भारी भारी आई. मॅडम चला मी सोडतो तुम्हाला. अरे तू कशाला येतोस, तू थांब की इथेच, मी जाईन माझी. मॅडम तुम्हाला सोडलं नाही ना, आई मला पाठीत धप्पाटा घालेल. चला मी सोडतो. बरं बरं चल. काकू काका येते येते ग. बाय बाय बाय. चला शुभू नीट सोड रे तिला. बाय. आलो. ओ शोभे जरा पसर. ही भवानी तर लईच दात काढायली. आज बाबांना घरात काय आणलं, हिनं घरातल्यांची मनं जिंकली. पण या स्वीटीला हरवणं इतकं सोपं नाहीये. आता तर हिचा काटा काढावाच लागेल. तो नालायक मॅडी गेला का घरातून, का बसलाय कुठल्या कोपऱ्यात तोंड लपवून? हो भैया साहेब, निघून गेलाय तो. आणि नंदाक्का कुठे? ती दिसली नाही सकाळपासून. त्यांनी स्वतःला सकाळपासून कोंडून घेतलंय. कोणाशी बोलल्या नाहीत आणि दरवाजाही उघडला नाही. एक घडलेल्या प्रकारामुळे काय वाटलं असेल नंदाक्काला? पोटच्या पोराने असा नालायकपणा करावा आणि आईने उघड्या डोळ्यांनी ते पाहावं, यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं एका आईचं? ते झालं ना, ते अतिशय अतिशय वाईट झालं. त्या धक्क्यातून मला नंदाक्काला सावरायला हवं, तिला धीर द्यायला हवा. हे वादळ इतक्यात शांत होईल असं वाटत नाही मला अपर्णा. म्हणजे भैया तिला समजवायला गेलाय, पण शांत होईल ती नंदाक्का कसली. करून करून काय करणार? आता एक नवीन खेळ सुरू. नंदाक्का, नंदा नंदाक्का. हे सगळं काय? नंदाक्का कुठे? मॅडम खरंच थँक्यू. तुम्ही सानूला सावरलात, पण मला तर तुमची काळजी लागली हो. माझी का? आत्यासाहेब तुमच्यावर आता संतापले असणार. तुम्ही साहेबांनी इथं घेऊन आलाय, त्यासनी कळालाय, त्यामुळे आता सगळा राडा होणार. त्यामुळे सगळा राग तुमच्यावर काढणार आता त्या. अरे शुभू, जो सत्याच्या बाजूने असतो ना त्याला कशाचीच भीती वाटत नाही. नको रे काळजी करूस. आत्याचं काय करायचं ना ते सगळं मी बघून घेईन. पण तू मात्र उद्यापासून वेळेत यायचा. हो मॅडम. मॅडम तुम्ही लई साधे आहात हो, पण आत्यासाहेब लई चलाक आहेत. तुमच्यावर कुठलंच संकट येऊ नये एवढं मी मारुतीरायाकडे प्रार्थना करतो. पृथ्वी, अपर्णा, बाहेर या सगळे. नंदाक्का कुठे? त्यांच्या खोलीतच होत्या. याने रूम मध्ये नाहीये ती. तुम्ही कोणी पाहिलं तिला बाहेर जाताना? नाही साहेब, आम्हासनी काही ठाव नाही. नाही, तिचा फोनही बंद आहे.
साहेब, अक्कासाहेबांनी चिठ्ठी तुम्हाला द्यायला सांगितली. विश्वंभर, मला माफ कर. माझ्या मुलाने जे काही केलं ते इतकं लाजिरवाणं आहे की मी तुला तोंड दाखवायच्या लायकीचे राहिले नाहीये. माझे दागिने, प्रॉपर्टीचे पेपर्स सगळं माझ्या खोलीत ठेवलेलं आहे. माझ्या ईशाची प्रॉपर्टी सुद्धा मी तुझ्या नावे केली आहे. मी हे घर सोडून आता कायमची जाते. भैया काय झालं? काय नंदाक्का घर सोडून गेली. माझ्या जीवाला जीव देणारी नंदाक्का मला कायमचं पोरकं करून गेली. अय्यंबाबाई, ही पांढरी पाल खरंच गेली असेल तर या घरावरचं विघ्न जाईल. भैया भैया तू 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 धीर धर. पृथ्वी आपली सगळी माणसं कामाला लाव. नंदाक्काला शोधून काढ. ती मला असं सोडून नाही जाऊ शकत. अरे माझं सर्वस्व आहे रे ती. पृथ्वी शोध तिला. मी शोधतो भैया, शोधतो. मॉम, काय चाललंय अगं तुझं? वेड लागलंय का ग तुला? मामाने मला घराबाहेर काढलंय ना. मी लपून त्या घरात राहायचं ठरवलं होतं, पण तूच माझ्यासोबत इकडं आलीस तर आलीस. सगळे दागिने, प्रॉपर्टी त्या मामाच्या झोळीत टाकून आलीस. आपल्याकडे काय शिल्लक राहिलंय? कुठं राहायचं आपण? कमरून जायचं या फडतूस वॉर्डरूम मध्ये? मॉम, ऐकतेस ना तू? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? प्रॉपर्टी गेली, घर गेलं, आता आपण काय रस्त्यावर भीक मागायची? आपण नाही, विश्वंभर. विश्वंभर येईल भीक मागत माझ्याकडे. या कुबटवासाच्या वॉर्डमध्ये येऊन हात जोडे आणि म्हणेल, नंदाक्का प्लीज घरी चल, तुझ्याशिवाय माझं पान हलत नाहीये. असं काहीच होणार नाही. मामाला जे हवं होतं ते मिळालंय. आणि तू मला या नरकात का आणून ठेवलंयस? बघ ना, या रूमची अवस्था बघ, किती घाण वास येतोय. साधं पाणी विचारणारं कोणी नाहीये इथं. जगलो मेलो तर कोणी बघायला पण येणार नाही. गप्पा बस रे. तुला सांगितलं ना, आपण रस्त्यावर नाही राहणार. विश्वंभर येईल मला न्यायला इथे. मॉम, खरंच तुला वेड लागलंय? हे असल्या फडतूस हॉस्पिटलच्या रूम मध्ये मामा तुला शोधत येईल असं वाटतंय का? मॉम, मला प्लीज बाहेर काढा इथून. तुझं थोबाड जरा बंद ठेव. या खेळात मी माहीर आहे. तेव्हा मी जे ठरवलंय त्याप्रमाणेच तुला वागावं लागेल. तरच आपल्या हातातून गेलेली सत्ता परत आपल्या हातात येईल. बाकी जे व्हायचं ते होणारच.